आली काय? नाही नाही, तुझी वेगळी धमाल आली आहे ते बघा. मी आता पळून नाही जायचं, सहन करायचं आता. चला या. काय प्रियंका आलीस तू? प्रियंका आलीस तू? अगं मग आधी कळवायचं नाही का? कशाला थांबलो असतो इथे? म्हणजे सामान घ्यायला गेटावर आलो असतो ना लगेच. अरे तर तूच सांग, जर काय मी इन्फॉर्म्ड तर सरप्राईज इज व्हॉट? अगं मग श्रेयासारखं करायचंस, असं पचकन यायचं आणि भॉक करायचं, मग आम्ही सरप्राईज्ड. हा ते नेक्स्ट टाइम. मग आई बाबा कसे आहेत तुझे आता? याची इंग्लिश बडबड ऐकून कान सुजले असतील त्यांचे. नो नो नो, तिकडे नो इंग्लिश बडबड. मग तिकडे ना आय सर्व्हिसिंग माय मदर, माय फादर अँड माय ग्रँड मदर ऑल्सो. आता घरातल्या सगळ्यांचं सर्व्हिसिंग करून आली. ग्रेसिंग लावून. विरुद्ध वास्को द गामा, त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ आणलाय मी. पिशवी पण ना सिरियसली एक धमाल कॅरेक्टर आहे ती, माहितीये. कुठल्या स्वप्नात रमते ना खरंच कळत नाही, आणि एकदा जर का रमली ना की मग झालं, दुसऱ्याचा विचारच नाही. ती म्हणते तेच खरं. खूप हसू येतं कधी कधी, पण रागही येतो रे बऱ्याचदा. अगं रागवायचंय काय? त्यांच्या परीनं त्या गोष्टी करत राहतात. एक तर त्यांचं जग हे एवढंच, त्या तरी काय करणार विचार आहे. अरे हो, पण सतत काय, कधी येतेस, कुठे चाललीस, काय खाणार आहेस, हे का घातलं, ते का नाही, आऊ त्या नुसती क्वेश्चन. काय वकील सगळ्यांना प्रश्न विचारतात, ते हीच वकिलाला प्रश्न विचारते. इरिटेट होतं यार कधी कधी. इरिटेट करायला का होईना, आयुष्यात असायला हवं कोणीतरी. प्रश्नपत्रिका म्हणून का होईना, कोणीतरी आहे तुझ्या आयुष्यात. आय एम सॉरी, माझ्या नाही लक्षात आलं. अगं सॉरी काय, दॅट्स ओके. हा देशमुख साहेब बोला. वाव, ओके ओके ठीक आहे, नक्की येतो आम्ही. चालेल, थँक्यू. काय ग? दगडू परब चर्चा करायला तयार झालाय. देशमुख सरांनी आपल्याला बोलवलंय. हा मी रामाश्रयवर येते, मग आपण निघू. फाईन. विठ्ठलाच्या पायी थरारली. ओ अण्णा, भूक लागलेली आहे मला जबरदस्त. पटकन काहीतरी खायला करा ना. गोड करू का तिखट? काहीही चालेल, मला पटकन करा काय ते. नाश्ता करताय की जेवण करून घेताय सरळ? अहो ही जेवायची वेळ का आता? असं काहीतरी पटकन करायचं ना, माझं पोट भरेल. पटकन पोट भरणार पोहे करा. पोहे बनव. आईला या अण्णा भगवत या पोह्यांवरच येते. अरे काहीतरी खाण्यामध्ये व्हेरिएशन ठेव. मालक, मी तुमच्यासाठी मस्तपैकी इंटरनॅशनल डिश बनवत आहे. बा इस्माइल्या, मालकांनी मला बनवायला सांगितले, मी त्यांच्यासाठी पोहे तयार करतोय. तू लहान पोरांसारखं भांडू नकोस आता त्यांच्या समोर. मी लहान? नाहीतर काय मालक, मी तुमच्यासाठी ना स्पॅनिश ऑमलेट बनवत आहे. खरी खुरी इटालियन डिश. इस्माइल्या, काय काय? स्पॅनिश ऑमलेट, इटालियन डिश. काय काय घालतात म्हणे त्या ऑमलेट मध्ये? ते म्हणजे कसं असतं माहितीये, ती ज्या देशात बनवतात ना त्याप्रमाणे त्यात वेगवेगळे प्राणी घालतात. होय. म्हणजे आता समजा ऑस्ट्रेलियामध्ये बनवलं ना तर त्यात स्क्विड घालतात. स्क्वीड स्क्विड, आता स्क्विड म्हणजे काय तर तुम्हाला मालूमच आहे सर. नाही, मला नाही माहित स्क्विड म्हणजे काय. काय असतं? स्क्विड म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ऑक्टोपस. अच्छा, आणखीन काय काय घालतात रे? आणखीन म्हणजे चिकन, मटन, अंडी तर एकदम नॉर्मलच हो, आहे. हो. पण समजा थायलंड, मलेशियामध्ये बनवलं ना तर त्यात बेडूक, नाहीतर मग सरडो घालतात. नाहीतर मग जपानमध्ये बनवलं तर त्यात पाली घालतात. हे बघ, मी जे पोहे करणार आहे ना त्याच्यामध्ये कांदे, बटाटे आणि शेंगदाणेच घालणार आहे बरं का. आणि मी पोहे बनवतोय. त्यामध्ये थोडेसे सोडे पण घाल, म्हणजे तोंडाला चव येईल. मी हे असलं काहीही घालणार नाहीये त्याच्यात. मग बाजूला सरक, मी बनवताय. हे माझ्या या डिश मध्ये तुझी ढवळाढवळ नको आहे अजिबात. तुम्ही काय भांडून पोट भरता का? तुमच्या भांडणाने माझं पोट भरणार आहे का आता? मला खायला हवंय, भूक लागली. आमलेट बनवताय की नाही? डॉक्टर सर, अरे अरे दो प्रियांका, काय कशी आहेस? आय गुड, हाऊ द यू? मी पण मजेत. अहो आत्ताच आज दे. हा. वेर इज द कपिल सर, वेर इज द कपिल सर? मी इकडेच आहे. तू केव्हा आलीस?
अहो मी विसरलेच बघा, इंग्लिश प्रॉब्लेम ना. माझा माझा अहो आय जस्ट कम, मी आत्ताच आले. अच्छा, बाकी घरचे कसे आहेत? घरचे सगळे मस्त, ऑल गुड. कपिल सर, यू हंग्री ना? हो ग, भूक लागली. यू टेक दिस अँड इट. काय आहे? माय मदर स्पेशल मेड यू काय आहे काय? स्वीट बॉल ऑफ फ्लॉवर. फ्लॉवर? हा. कसलं फ्लॉवर? गुलाबाच्या असतील. नाही नाही नाही, नो रोज फ्लॉवर. दिस इज डिफरंट फ्लॉवर. हा, यू ओपन अँड सी ना, मग कळेल. भूक लागलेलीच आहे. ओ हो, रव्याचे लाडू. इस्माईल, ही खरी इंटरनॅशनल डिश, कळलं का? बरं मला सांग आता, हे सगळं मी एकट्याने संपवायचं आहे का वाटायचं आहे सगळ्यात? फॉर द ऑल. अरे घ्या. दगडू तयार झाला केस मागे घ्यायला, पण त्याला कॉम्पन्सेशन हवं आहे. 1.25 किंमत मागतोय तो. किती मागतोय तो? 10 लाख रुपये मागतोय तो. 10 लाख? अहो देशमुख साहेब, इतके पैसे नाहीत माझ्याकडे द्यायला. कपिल, एक मिनिट. वकील साहेब, प्लीज तुम्ही काहीही करा आणि त्याला मॅनेज करा. कारण एकदा जर का ही केस कोर्टात उभी राहिली ना, तर खूप वेळ लागेल आणि आम्हाला ते अजिबात परवडणारं नाहीये. मला कळतोय तुमचा प्रॉब्लेम, पण काय करणार, त्याच्याकडे पुरावे आहेत आणि तुमचे कागदपत्र सापडत नाहीत. नाही, मी पेपर शोधतोय. पेपर शोधून काढा, नाहीतर कॉम्पन्सेशन द्यायची तयारी करा. मी ठेवतो तयारी, पण तुम्ही एकदा बोला ना त्याच्याशी. हो, बोलेनच. एक्सक्यूज मी. हाय रेन, बोल. काय कपिल मालक, काय म्हणते रामाश्रय? आता रामाश्रयचे दिवस पालटतील असं वाटतं रे. अरे वा, कसं काय रे? अरे गौरी दगडू काशाबा परबच्या वकिलांशी बोलते. कोर्टाच्या बाहेर काही सेटलमेंट करता येईल का पाहते ती. म्हणजे खरं तर दगडू तयार झालाय, पण जरा पैसे जास्त मागतोय. वकिलीन बाई बोलतायत ना, मग सुटेल प्रश्न. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. हो, प्रश्न सुटल्यानंतर मालक तुम्ही शिपवर जाणार वहिनींना घेऊन. ए काय तोंडायला ते वाटेल बडबडू नको. अरे यार, मग किती वेळ लावणार आहेस अजून? तू तिथून कायमचा बाहेर पडण्याआधी मी तिथे राहायला येतोय. अरे पण अरे बिरे, काही नाही, मी तिथे राहायला येतोय. ओके, चल बाय. अरे बाय 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 बाय. गौरी, काय रे, कोणाचा फोन होता? हिरेनचा फोन होता. ओके. काय नाही, सहज. वकील साहेब काय म्हणाले? काही नाही, ते म्हणाले की रक्कम कमी करता येते का ते बघतो. डोंट वरी, होईल काहीतरी. अहो अहो हे फोटो बघा ना. फोटो पाहून काय करू? अहो यातली कुठली मुलगी चांगली आहे ते सांगा. म्हणजे हा, आता ही बघा, ही आहे ना, ही नीतू. नावाप्रमाणेच अगदी फॅशनेबल आहे बरं का. तू का फोटो पाहत बसलीस? अच्छा, मग तू गावामध्ये पुरुष पात्र विरहित नाटक वगैरे बसवतेस की काय? अहो हे स्थळांचे फोटो आहेत. आता आता ही 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 बघा, ही बघा, ही देवा. हिला ना प्रवासाचा छंद आहे. अरे वा, हा, वा रे वा. तुला कसं सुचतं ना इंदू, एक एक दाद द्यायला पाहिजे. म्हणजे इतक्या वर्षानंतर अखेर तुला माझी दया आली म्हणायची. पण इंदू, मनापासून सांग, आता ह्या वयात मी दुसरं लग्न करायचं? हा, अभिनंदन कपिल, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय, कशाबद्दल? तुम्ही चांगलेच छुपे रुस्तम निघालात. हा, तू तिला सांगितलं का नाहीस की तुझा कॉन्ट्रॅक्ट झालाय म्हणून? खूप दिवसांनी असं कोणीतरी मला सापडलंय जिच्याशी मी सगळं मनापासून बोलू शकतो. हे सगळे तुझे उद्योग आहेत ना? त्यांचं भलं व्हावं असं वाटत होतं म्हणूनच केलं ना मी हे. काहीही गरज नाहीये कोणाचं भलं करायची. कपिल, तिला सांगून टाक की तू इथून चाललायस.